आवाज मानदेशाचा। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर तालुका माण येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। हर हर महादेवाच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झालेत। हजारोंच्या संख्येने कावडी गडावर दाखल झाल्या। शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याच गडावर झाला। या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजे शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला। शंभू महादेव यात्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवल्या जातात। हा थरार म्हणजे अंगावर शहारे आणणारा असतो। या कावडीमध्ये महत्त्वाची कावड मांडली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड। गडावर कावडी नाचवत मंदिराच्या दरवाजाला टेकवल्या जातात। कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिव पार्वतीवर वाहिलं जातं। 2 लिंग असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर मानलं जातं। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील लाखो भाविक दरवर्षी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात। शंभू महादेव हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे या राज्यातून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे। पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढत असे। वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात, परंतु चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात। चैत्र शुद्ध पंचमीला देवाला हळद लावली जाते, तर अष्टमीला रात्री 12 वाजता शिवपार्वती विवाह सोहळा पार पडतो। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।